म्हशीच्या दूध उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारत शिवाय आशियातील अन्य देशांमध्ये सुद्धा म्हशीच्या दुधाचे उत्पादन केले जाते. म्हशीच्या दुधामध्ये फॅट गाय आणि बकरीच्या फॅटपेक्षाही जास्त असते. म्हशीच्या दुधामध्ये कॅल्शियम, कार्बोनेट, प्रोटीन्स असतात. म्हशीचे पालन भारतामध्ये सिंधू संस्कृतीपासून म्हणजे 5000 वर्ष आधीपासून करण्यात येत आहे. सर्वात पहिल्यांदा म्हशी फक्त आशियातील देशांमध्ये पाळल्या जात होत्या, परंतु आता अमेरिका आणि युरोपमधील काही देशांमध्ये सुद्धा पाळली जाते. म्हशी एक शाकाहारी पाळीव प्राणी आहे, जी फक्त गवत आणि चारा खाते. तसेच म्हशीला अन्नधान्य सुद्धा खायला दिले जाते. अधिक दूध उत्पादनासाठी म्हशीला भुस्सा आणि विविध प्रकारचे खाद्य सुद्धा दिले जाते. म्हशीची ओळख ही तिचा काळा रंग आहे. म्हशीच्या शरीराचा रंग काळा असतो. म्हशीचे केस सुद्धा काळे असतात. म्हशीच्या शरीराचा आकार 1.7 मीटर ते 1.8 मीटर इतका असतो. म्हशीच्या शरीराचं वजन 600 ते 900 किलो इतकं असतं. म्हैस जमिनीवर 35 किलोमीटर प्रत्येक तासाला च्या वेगाने धावू शकते. म्हैस नदी आणि तलावांमध्ये पोहू सुद्धा शकते. म्हशीचा गर्भकाल हा 300 ते 350 दिवसांचा असतो. म्हशीचे रेडकू जवळजवळ 6 महिने आईचे दूध पिते. म्हशीचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये मुर्हा, पंढरपुरी, जाफरबादी, नागपुरी इत्यादी प्रमुख जाती आहेत. सर्वात जास्त दूध उत्पादनासाठी मुर्हा ही जात प्रसिद्ध आहे. ही म्हैस पंजाब आणि हरियाणामध्ये पाळली जाते. ही म्हैस 15 ते 20 लिटर दररोज दूध देते. म्हशीच्या दुधाचा दर प्रति लिटर 80 ते 95 इतका असतो. आशियामध्ये जंगली म्हैसची संख्या 4000 पेक्षाही कमी आहे. एका काळामध्ये पूर्ण आशियाच्या दक्षिण पूर्वेला सर्वात जास्त जंगली म्हशी आढळत होत्या, परंतु आता फक्त भारत, नेपाळ, थायलंड येथेच या म्हशी आढळतात. भारतामध्ये काझीरंगा आणि मानसीराम येथे या म्हशी आढळतात. आफ्रिकामध्ये राहणारे लोक सर्वात जास्त जंगली म्हशींना घाबरतात. आफ्रिकेमध्ये म्हशीमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हिप्पो आणि क्रोकोडाईल नंतर म्हशीला आफ्रिकेमध्ये सर्वात खतरनाक प्राणी मानला जातो. भारतात म्हशीच्या गावठी, जाफराबादी, पंढरपुरी, मुर्हा, मेहसाणा, नागपुरी, नीली रावी, सुरती, बन्नी, बरगुर, फडवाडी, छत्तीसगडी, चिलिका, गोजरी, कलहंडी, मराठवाडी, तोडा इत्यादी जाती आढळतात. म्हशीच्या उत्पत्तीचा इतिहास तितकासा स्पष्ट नाही. युरोपातील उत्खननात रवंथ करणाऱ्या प्राण्यांतील हैरिनासारख्या प्राण्यांचे 1 ते 2.5 कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळातील जीवाश्म अवशेष मिळालेले आहेत. पण या काळात गाय, शेळी व मेंढी या प्राण्यांचा काहीच विकास झाला असल्याचे दिसत नाही. म्हशीचे दूध पचनास जड असून त्याच्या सेवनाने बुद्धिमांद्य येते असा भारतीयांमध्ये समज आहे. म्हशींच्या दुधातील चरबीच्या प्रमाणाचा फायदा घेऊन अलीकडे दूध पुरवठा वाढविण्यासाठी त्यात पाणी व चरबीरहित दुधाची भुकटी मिसळून प्रमाणित दूध तयार करतात. भारतामधील म्हशींच्या दुधातील चरबीचे प्रमाण 6.5 ते 8% असते. फिलिपिन्स व चीन येथील म्हशींच्या दुधातील हेच प्रमाण अनुक्रमे 10 व 12% असते. म्हशीच्या दुधातील चरबीचे प्रमाण तिची जात, दुग्धकालातील वेळ, वय व आहार यावर अवलंबून असते. धन्यवाद.